राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघा भावांनी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत महत्त्वाचा राजकीय संकेत दिला। यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा सळसळता अध्याय सुरू झाला असताना दुसऱ्या पार्श्वभूमीवर पुण्यात एक वेगळीच चर्चा जोर धरताना दिसली आणि या चर्चेचं केंद्रबिंदू ठरले माजी मनसे नेते आणि सध्या ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरे। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहता सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी नसतानाही वसंत मोरे हे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत आणि याचं कारण म्हणजे एडिट केलेला फोटो, ज्यामध्ये वसंत मोरे हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या फोटो समोर लोटांगण घालताना दिसतात। या फोटोला कॅप्शन देण्यात आला आहे, खेळ कुणाला दैवाचा कळला, आणि त्यासोबतच दुसऱ्या एका फोटोला सर्वात दुःखी माणूस असं म्हणत नेटिझन्सनी त्यांच्यावर टीका केली। फोटो खालच्या कमेंट्स मध्ये ट्रोलिंगचा कहर पाहायला मिळाला। सासूसाठी वेगळं राहिलो आणि सासूच वाटायला आली, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, दुनिया गोल आहे याचे जिवंत उदाहरण, आगीतून उठून फुफाट्यात, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्यात। अर्थात यामागे असलेली भावना म्हणजेच वसंत मोरे यांनी मनसे सोडली खरी, पण आज ते अशा पक्षात आहेत जिथे त्यांना पुन्हा राज ठाकरेंच्या नेतृत्वाच्या सावलीत काम करावं लागणार आहे। मात्र या ट्रोलिंगला वसंत मोरेंच्या समर्थकांनीही सडेतोड उत्तर दिलं। त्यांच्या मते वसंत मोरेंनी वेळोवेळी जनतेसाठी काम केलं आहे आणि कोणत्याही पक्षात असो त्यांनी प्रामाणिकपणे राजकारण केले। फोटो एडिट करणं, ट्रोल करणं हे चुकीचं असून वसंत मोरेंच्या योगदानाला अशा प्रकारे हलकं करणं योग्य नाही, असंही मत त्यांनी मांडलं। वसंत मोरे यांचा राजकीय प्रवास खऱ्या अर्थाने रंगतदार आहे। त्यांनी आपली राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू केली। 2005 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि त्यावेळी मोरेही मनसेमध्ये दाखल झाले। पुणे महापालिकेत 2012 आणि 2017 मध्ये त्यांनी मनसेकडून नगरसेवक म्हणून निवडणूक जिंकली। शहरातील लोकांचा विश्वास त्यांच्यावर होता आणि मनसेच्या पुण्यातील प्रमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोरेंनी मनसेला सोडचिठ्ठी दिली। पक्षातील काही स्थानिक नेत्यांच्या कुरघोड्यांमुळे आणि आपल्याला डावललं जात असल्याच्या नाराजीमुळे त्यांनी मनसेपासून दूर होण्याचा निर्णय घेतला। हे करताना त्यांनी राज ठाकरे यांच्यावर कुठलाही व्यक्तिगत आक्षेप घेतला नाही, उलट राज ठाकरेंच्या फोटो समोर लोटांगण घालून त्यांनी जय महाराष्ट्र केलं। हा प्रसंग त्यांच्या राजकीय प्रवासात एक भावनिक क्षण होता। मनसेनंतर वसंत मोरेंना वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली। निवडणुकीदरम्यान त्यांनी वंचित सोबत शेवटपर्यंत राहण्याचा निर्धार व्यक्त केला होता, मात्र निवडणुकीत अपयश आलं आणि त्यानंतर काही महिन्यातच त्यांनी वंचित आघाडीलाही सोडचिठ्ठी दिली। लोकसभा निवडणुकीनंतर वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला। हीच गोष्ट ट्रोलरसाठी चर्चेचा विषय ठरली। काही युजर्सनी याला राजकीय भ्रमंती म्हणून पाहिलं, म्हणजेच मनसे सोडली, वंचितला जॉईन केलं, मग पुन्हा ठाकरे कुटुंबाच्या छत्रछायेखाली। यातून काहींना राजकीय अपरिहार्यता दिसते तर काहींना गोंधळलेली दिशा। वास्तविक पाहता वसंत मोरे यांचं राजकारणावर प्रेम हे त्यांचं ठळक वैशिष्ट्य आहे, पण पक्षांतराच्या या प्रवासात त्यांनी अनेक भावनिक, सामाजिक आणि रणनीतिक वळण घेतली। सोशल मीडियाच्या युगात अशी लाट येणं साहजिक आहे, विशेषतः जेव्हा त्यांच्या पूर्वीच्या कृतींना विरुद्ध संदर्भात पुन्हा मांडलं जातं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे एक नवीन समीकरण तयार होत आहे। त्यात वसंत मोरे हे एका वेगळ्याच कोणातून पुन्हा चर्चेत आले आहेत। दुनिया गोल आहे ही ट्रोलर्सची टीका असली तरी कधी कधी राजकारणात वर्तुळ पूर्ण होणं ही अपरिहार्यता असते। राजकीय प्रवासात चढ उतार, मैत्री तुटणं, प्रवेश निर्गम हे नेहमीच असतात, पण सोशल मीडियावरून अशा फोटो एडिट्स मधून होणारी खिल्ली राजकारण्यांवर कितपत परिणाम करते आणि वसंत मोरे सारख्या जमिनीवर काम करणाऱ्या नेत्यांची प्रतिमा यातून कशी प्रभावित होते हे पाहणं पुढील काळात महत्त्वाचं ठरणार आहे। आणि एक मात्र निश्चित, वसंत मोरेंनी ट्रोलिंगच्या जाळ्यात सापडून सुद्धा आपली वाट राजकीय प्रामाणिकपणातून शोधायची आहे की नाही हे त्यांना आता सिद्ध करावं लागणार आहे। या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या ॲलर्जीचा फार त्रास होतो, रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल। अच्छा, सत्य। संपर्क 9595727107